नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स सांगेत. आत्ताच म्हणजे आता आपण बुधवारी शूट करतो आहे, गुरुवारी, आणि 4 दिवसांपूर्वी आपलं जेव्हा फोनवर बोलणं झालं, मी तुला म्हटलं की मी आता ट्रेकला चाललो आहे, कदाचित त्या ट्रेकचा काहीतरी एक्सपिरियन्स मिळेल, आणि मी त्याचं माझं इन्स्टावर एक क्लिप पण बनवून टाकली आहे. बरं. तो कर्जतमध्ये एक किल्ला आहे. कर्जत स्टेशनवरून 1 तास लागतो त्या किल्ल्याला जाईपर्यंत. मी मुद्दाम नावं नाही घेत, कारण बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या जातात वगैरे तसं. आणि सह्याद्री डोंगररांगेच्या पायथ्याला तो किल्ला आहे. त्या किल्ल्यावरून एक धार अशी पवनचक्क्यांकडे जाते वरती, आणि त्या किल्ल्याच्या आसपास कसं आहे ना की पायथ्यातून तू जर सह्याद्रीचे डोंगर चढून वरती जातोस, वर जसं कर्जत हा तालुका रायगड जिल्ह्यात आहे, वरती त्याच्या पॅरलल वरती पुणे जिल्हा आहे. सो ह्याला सह्याद्रीची डोंगररांग जी आहे, गुजरात बॉर्डर सापुतारापासून ते आपली केरळ त्या भागापर्यंत पोचली आहे. महाराष्ट्रात जेवढा पार्ट येतो आपण त्याला सह्याद्री म्हणतो, तशी ती डोंगररांग वेस्टर्न घाट नावाने ओळखली जाते. तर या भागात बरेच गडकिल्ले आहेत. तर आम्ही काय करतो ना, हिवाळा किंवा पावसाळा असेल ना, तो अशा ज्या पायवाट आहेत, घाटवाटा, त्या एक्सप्लोअर करतो किंवा तिथे लोकांना घेऊन जातो. पावसाळ्यात त्या सगळ्याच शक्य नसतात किंवा मोठमोठे वॉटरफॉल्स वगैरे असतात. हिवाळ्यात आम्ही नाईट ट्रेक करतो. एका रूटने वर चढायचं, 1-2 किलोमीटर वर पॅरलल चालून दुसऱ्या रूटने खाली यायचं. पण आता आम्ही उन्हाळ्यात काय केलं की पूर्ण न चढता 50% वर चढायचं, आणि मध्ये पदर म्हणतात, एक पदर, म्हणजे आता समजा हा डोंगर ना सलग असा नसतो, तो असा आहे, मग मध्ये अशी एक जागा आहे, मग तो असा आहे. सो ही मधली जागा आहे ना पदरातली, त्याला जास्त डेन्स फॉरेस्ट असतं. कारण काय होतं की तुझं जेवढं पाणी वाहून येतं ना, या मधली माती खेचून घेते, त्याला वेळ मिळतो जास्त. हां, आणि त्यामुळे ते मराठीमध्ये सदाहरित वन म्हणतात त्याला, किंवा मग वर्षावन आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यात काय होतं की समुद्रापासून जी ढग किंवा जे येतं ना वारा, तो हे माउंटन अडवतात, आणि रात्रीचं ते ड्यू जे असं दव, त्यामुळे ते जंगल आहेत ना ते उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असतात. सो आम्ही असा प्लॅन आखला की एका पॉईंटने ट्रेक चालू करायचा, कधी सॅटर्डे संध्याकाळी 6 वाजता. सो आम्ही दुपारी दादरवरून ट्रेन पकडली तर 4 दिवसांपूर्वी, आणि 4-4:30ला कर्जत स्टेशनला पोचलो. 6 वाजता ट्रेक सुरू करायचा होता. तो मूनलाईट स्पेशल असंच मी नाव दिलं त्या ट्रेकला. जवळपास 20 ते 25 किलोमीटर ट्रेक होणार होता तो, कारण तो असा पूर्ण चढून पूर्ण वळसा आहे असा डोंगरातून. तर आम्ही स्टार्टिंगला कलिंगड वगैरे कापून खाल्लं, कारण उन्हाळ्यातल्या ट्रेक ना कलिंगड खाल्लं, मस्त एनर्जी आली. एका वरच्या पहिल्या गावापर्यंत 7-7:30 वाजता पोहोचलो. तिथल्या गावातल्यांनी आम्हाला वेड्यात काढलं की एवढ्या रात्री कशाला जाते, आम्ही पण जात नाही. तर आम्ही त्यांना समजवलं की आम्ही गावात ओळख वगैरे काढलेलीच, आणि काही लोक ओळखतात मला तसे. तर आम्ही सांगितलं ना, आम्ही नेहमी येतो, रात्री पहिल्यांदा जातो आहे, पण याच्या आधी 2-3 येऊन गेलेलो, असं एकदम रात्री नाही, 7-8 वाजता संपवलेलं. पण पायवाट माहिती आहे, तुम्ही काही घाबरू नका. आणि तो जो एंडचं गाव दिसतंय लांबून डोंगरातून, तिथे पोचायला आम्हाला 6-7 तास लागणार होते. म्हणजे तिथे तू बसला आहेस, इथे मी बसलो आहे, तो स्टार्टिंग पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे, पण तुला असं जाऊन पूर्ण असं वळसा मारून इथे यायचं आहे. असं तू इथून डायरेक्ट चालत येशील ना बेसने, तर तुला 5-6 किलोमीटरच पडतील, पण तुला पूर्ण असं वळसा मारून यायला. तो आमचा शेड्यूल कसा होता, 6 वाजता ट्रेक चालू करायचा. 12 जणं होतो आम्ही, त्यात 3 मुली होत्या. हे सगळे एक्सपिरियन्स ट्रेकर्स होते, आणि अशा ट्रेकला ना एक्सपिरियन्स ट्रेकरच लागतात. टॉर्च वगैरे सगळे, रात्रीचा टिफिनचं खाऊ, आणि जिथे एंड होणार होतो ना, त्या मित्राला सांगून ठेवलेलं, आम्ही रात्री किती वाजता येऊ माहीत नाही, तू चटाया वगैरे काय असतील ना ते बाहेर काढून ठेव, आम्ही तुझ्या अंगणात झोपू रात्री आल्यावर. तर तिथे असं झालं की जंगल जसं सुरू झालं ना, सो ती वेगळी वाईब मला एक जाणवायला लागली. कारण सगळ्या गावकऱ्यांनी मला विचारलेलं की का जात आहे तुम्ही रात्रीचं. आम्ही म्हटलं दिवसाचं पॉसिबल नाही ना, तर म्हटलं रात्रीचं आपलं, आणि पहाटे ट्रेक संपवून रिटर्नची 8-9 वाजताची ट्रेन पकडू. जंगल जसं डेन्स होत गेलं ना, मी पुढेच चालत होतो. आणि कसं आहे ना, आमची ट्रेकिंगची स्टिक असते, हायकिंग पोल म्हणतात त्याला. आपण एखादा चढतो ना, तेव्हा ती कामाला आहे कशी. गावाला आपले वयस्कर लोक काठीचा आधार घेत चालतात, तसंच आपल्या डोपरांवर प्रेशर येत नाही. तर ती स्टिक मी का ठेवलेली, कारण कसं असतं ना की तिथे एकदा काय त्या गावापर्यंत चढलो आम्ही,
मग त्या जंगलातून वळसा जो मारायचा होता तो फ्लॅट वॉक होता, पण एन्ड्युरन्स, तुमचे पाय दुखणार किंवा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो तसा. पण आपण जेव्हा काठी आपटत चालतो ना, तर जंगलातून पायवाटेने चालताना जे रेप्टाईल्स असतात, जसं साप, विंचू किंवा इतर सरपटणारे प्राणी, ह्यांना ना आवाज येत नाही. हे व्हायब्रेशन्स फील करतात त्यांच्या स्किनमधून किंवा अजून त्यांचं व्हायब्रेशन्स फील करतात. आणि आपण जेव्हा चालतो किंवा काठी आपटतो ना, त्या व्हायब्रेशनने ते, आता मी इथे चालतो आहे ना, इथे काठी आपटली, ते एक 50-100 फूट लांबून असते, ते त्यांच्या वाटेला, मी माझ्या वाटेला. आणि जर एखादा रात्री प्राणी असेल जंगलात, तर तो आधीच अलर्ट होईल किंवा लोक येत आहेत किंवा मग आपला आमनासामना होत नाही. आणि आपल्याला पण नको आहे की एखादा प्राणी आपल्यामुळे त्याला त्रास होतो. तर मी पुढे चालू होतो, बॅक लीडला पुष्कर होता, वॉकी डॉकी होते आमच्या हातात, आणि गावातल्यांचे पण नंबर होते, या गावातल्यांचे पण त्या गावातल्यांचे पण, ज्याच्याकडे आम्ही चहा पिऊन निघालेलो त्याचा, आणि जिथे रात्री झोपायला जाणार होतो त्याचं. आता त्या ह्याच्यात कसं, मी जसं म्हटलं ना, टोटल 20 किलोमीटरचा आमचा ट्रेक झाला. प्रत्येक 2-3 किलोमीटरना टेरेन चेंज होत होता. टेरेन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की जंगलातला प्रकार. इथे तुला डेन्स फॉरेस्ट दिसतंय खूप, पायवाटेला पालापाचोळा पडला आहे का, कारण तिथून कोणी येत जात नाही. तर रेग्युलर वापरातली पायवाट आहे ना, तर ते पालापाचोळा बाजूला होत होतो. आणि पुढे जातो आहे ओसाड, आणि मग झाडांना पानं नाही. मग अजून पुढे जातो आहे तर मग करवंदीची जाळी. सो असं टेरेन चेंज होतं ना. आणि कुठेतरी मला फील होत होतं की जसं गावातले बोलले की का जात आहे, काय जात आहे, तर आपल्याला क्युरिओसिटी असते की का विचारतात लोक, असं अनसेफ तर नाही ना, असं. मग डोक्यात नको नको ते विचार येतात की कोणी आपल्याला फॉलो करत आहे का, किंवा आजचा दिवस चांगला आहे का, किंवा मग पुढचं कसं होईल आपलं. पण आम्हाला वेळेत पोचायचं होतं. आणि पायवाट मला, पुष्करला आणि आमच्यासोबत एक जण आलेले, त्यांनासुद्धा माहीत होती. आम्हाला माहीत आहे कुठे पायवाट चुकलं, एक तर शोधा, पुढे जावा, नाही तर आलं पावली मागे, जास्त रिस्क नाही, मागच्या गावात चला. कारण आम्ही कुठे असं एक्स्ट्रा सामान ठेवलं नव्हतं गावामध्ये जाऊन. तिथे कंटिन्यू ना मला फील होतं आहे कोणतरी चालतं आहे सोबत, इथून कोणतरी आपल्याला वॉच करतं आहे, असं फील होतं आहे. आणि ना तिथे जी झाडं पण तोडलेली ना, पांढरी झाडं असतात, मी तुला दाखवेन फोटो, किंवा त्याला घोस्ट ट्री असं कॉमन लोक म्हणतात. ती पांढरी झाडं मध्येच अशी उभी आहेत, किंवा ते तोडून ठेवलं आपल्या उंचीच्या आकाराचं. आणि असं बऱ्याचदा होत होतं. आणि एका ठिकाणी काय झालं ना, मी पुढे चालत असताना ती पायवाट संपली, म्हणजे कुठे गेली कळलंच नाही. आणि आमचं असं झालं की बापरे, आता काय करायचं. सगळे एकत्र जमले, बाकीच्यांना मी सांगितलं, मागे पुष्करला पण सांगितलं वॉकी डॉकीवर, की पायवाटेचा प्रॉब्लेम आहे, जरा पुढे हे लोकांना एकत्र ठेवूया, पायवाट सापडतच नाही आहे. रात्रीचे किती वाजले असेल, आम्ही ट्रेक चालू करून झालेले 6 वाजलेले. मध्ये अर्धा 1 तास आम्ही हॉल्ट घेतला एका गावामध्ये. नंतर समजा आम्ही 8 वाजता ट्रेक चालू केला ना, सो आम्हाला 10:30 वाजून गेलेले, म्हणजे 2.5 तास आम्ही चालून बऱ्यापैकी कवर केलेलं. तर तिथे पायवाटच सापडत नाही आहे. सो आम्ही काय केलं की सगळ्यांनी शांत राहा, पुष्कर, मी आणि अजून एक जण, ते उदयदादा म्हणून आहे, आम्ही पायवाट शोधायला लागलो. आम्ही म्हटलं एक काम करूया, मागे जाऊया 2 मिनटं, परत चालत येऊया, मग आपल्याला कळेल कुठे चुकलं आपण. परत ती पायवाट तिथे येऊन संपते. आता मला सांग की तुझी बिल्डिंग आहे, ठीक आहे, तू डोळे झाकूनसुद्धा जाऊ शकतो. समजा तुझ्या बिल्डिंगजवळ चालतो आहे आणि तुला कळतच नाही की तू 1 किलोमीटर लांब कुठे बिल्डिंगमध्ये कसा पोहोचलास, आणि तुला माहीतच नाही की तू इथे आलास कसा. आणि आम्ही ब्लँक, अरे आम्ही या भागात कसे आलोच कसे. पायवाट आम्ही कुठे चुकवलीच नाही आहे. माझ्याकडे वॉकी डॉकी आहे, टॉर्च आहे, आणि सगळे वॉच ठेवतात की आपण पायवाट कुठे चुकवत नाही आहे. तर म्हटलं 2 मिनटं द्या. मग 2 मिनटात ती पायवाट सापडली, जे की आदल्या टर्नला दिसतच नव्हती, आमच्या पायाखालूनच गेलेली, पण कोणाचंच लक्ष नाही. हा पहिला इन्सिडेंट झाला. सगळे निघाले. नंतर ना एखादा असा ओढा वाहत जातो बा, एखादा वॉटरफॉल आहे, पण वॉटरफॉलच्या वर कुठेतरी फ्लॅट असतं, तर तो भाग होता तो पूर्ण असा जंगलाचा. तर तो वॉटरफॉल लागला, आणि आम्ही लिटरली तिथे वणवा लागून गेलेला, फॉरेस्ट फायर असतं ना, तो लागून 4-5 दिवसाचा आधीचा लागून गेला, आणि ते सगळं काळं झालेलं. त्यामुळे ती पायवाट चुकली. तर तिथे पण सापडत नाही. आम्ही लोकांना परत मागे बोलवलं, जिथे तो वॉटरफॉल वाहत जातो ना, म्हणजे तो वॉटरफॉल बराच लांब आहे, तो तसा 100-200 फूट लांब होता. आम्ही वरच्या भागात होतो. तर आम्ही तिथे लोकांना ठेवलं, म्हटलं तिथे थांबा तुम्ही,
10-15 मिनटं काहीतरी खाऊन घ्या किंवा बसा, आम्ही पायवाट शोधतो. आता मी चालतो आहे इथून, ओके, इथून चालतो आहे सरळ, मला माहिती आहे पायवाट सोडायची नाही, चालतो. आणि ती पायवाट ना आम्ही इथे कधी जाऊन पोचलो कळलं नाही. आणि ती मेन पायवाट हळूहळू म्हणजे उजव्या हाताला पडत गेली. पण आपल्याला कुठेतरी असतं ना रे, की कुठेतरी डायव्हर्जन आलं का, ते डोळ्याखालून निघून गेलं असेल. आणि अशा टायमाला काय होतं ना, तुझ्यासोबत दोघं तिघं पायवाट शोधणारे असतील ना, कधीच एकत्र माइंड चालत नाही. कोणाचं चुकीच्या पद्धतीने पण चालेल, तो मुद्दाम पण तसं वागत नसतो, कदाचित त्याच्यावर कोणीतरी तसं करून घेत असेल. तर आमच्यातलं एक जण बोलत होता त्या दरीच्या साईडला चालले पायवाट. तर मी म्हटलं नाही, तिथे आपल्याला जायचंच नाही आहे, मला माहिती आहे दरीच्या साईडला जाऊन तू करणार काय, तो मी बघून येतो. म्हटलं नाही, मी म्हटलं नाहीच जायचं तिकडे. तर त्या जंगलाचा राखणदार म्हसोबा आहे, म्हसोबा. आणि पुढेच 2 ओढे क्रॉस केल्यावर, सुकलेले ओढे क्रॉस केल्यावर आम्हाला म्हसोबाचा ओढा येणार होता. आणि ते खूप जागृत देवस्थान आहे. म्हणजे त्या म्हसोबाचं देवस्थान खाली पायथ्याला आहे असं म्हणतात, मी अजून बघितलं नाही. पण ओढ्यातून त्या बाउंड्रीची जागा त्या म्हसोबा देवाला दिली आहे. आणि म्हसोबा म्हणजे काइंड ऑफ शंकराचं गण जे असतं, की जो तुम्ही त्याला पूजाल तर तुमची मदत पण करेल, पण तुम्ही त्याच्या विरोधात जाल तर तो खूप भयंकर पण असू शकतो. म्हणजे तो राखणदारच आहे, पण आपण नियमात राहिलं पाहिजे. मी मनातल्या मनात म्हटलं की म्हसोबाला गाराणं घातलं, म्हटलं पायवाट सापडू दे, म्हटलं आम्ही तुझ्या इथे येतोच आहे, आता तिथे पाया पडतोच. आणि कुठे काय माहीत पायवाट असं आम्हाला वाटलं वरच्या बाजूने, आमच्या राईट साईडने अशी पॅरलल गेल्यासारखी वाटलं. पुष्करने आवाज दिला, अरे इथे मला वाटतंय पायवाट गेली आहे. बघतो ती मेन पायवाट तिकडे होती. आणि आम्ही ब्लँक की आम्ही इथे कसं आलो. तर डायव्हर्जनच आठवत नाही आहे, अजूनही मला नाही आठवत आहे. मी गुगल अर्थवर पण बघितलं की पायवाट कुठे दिसते का, अजूनही मला आठवत नाही, की कोणालाच आठवत नाही की या रूटला आम्ही आलोच कसं. म्हणजे तुला जायचं होतं बोरिवलीला, तू पोचलास भांडूपला, पण तुला आठवत नाही तू भांडूपला आलाच कसा. पण तो रस्ता भांडुपला जातच नाही आहे. आणि कुठेतरी आत्ताही माझ्या अंगावर काटे आले, की असं मी म्हणतो की त्या म्हसोबाने आम्हाला त्यातून बाहेर काढलं. आणि माझे असं काही प्लॅन पण नव्हता. आणि त्या म्हसोबाच्या इथे मी एक रील बनवला की असं असं देवस्थान आहे. आता रील पण आपण प्ले करू. हो नक्कीच. सह्याद्रीच्या माउंटेन रेंजमध्ये आता ट्रेक करतोय आम्ही. रात्रीचे साधारण 12 वाजले. तर मी जसं तुम्हाला सांगत असतो की त्या भागात स्थानिक देवता असतात, इंग्लिशमध्ये त्याला डीटी असं म्हणतात. एक म्हसोबा नावाचं देवस्थान आहे, तुम्ही इथे बघू शकत असाल. थोडं हा म्हसोबाचा ओढा आहे, पावसात खूप तुडुंब भरून वाहतो, पाठीमागे थोडंसं पाणी आहे. अशा ठिकाणी अशा स्थानिक देवता मदतीला धावून येतात असं माझा एक अंदाज आहे किंवा एक्सपिरियन्स आहे म्हणू शकतो. आणि आपल्या आसपास जेव्हा आपण पायवाटेने चालतो असेच अनेक देवी देवतांचे शेंदूर फासलेले दगड किंवा त्यांचं प्रतीक असतं, आपण निसर्गात गेल्यावर तिथे नक्कीच रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि तो म्हसोबाचं जे देवस्थान आहे ना, मला कधीच जाणवलेलं की ते खूप जागृत आहे. आणि ह्याचा ॲडव्हान्टेज काय होतं माहिती या गोष्टीचा, की आता मी किंवा माझ्यासारखे जे ट्रेकर्स अजून बघत असतील किंवा असे जे जंगलात भटकत असतील, म्हणजे जे सफारीसाठी किंवा मग बर्ड वॉचिंगसाठी, ह्यांना एक्सपिरियन्स असेल. आपण जेव्हा ट्रेक चालू करण्याआधी किंवा ट्रेल चालू करण्याआधी गावातल्यांशी बोलून त्या जागेची माहिती घेऊन जेव्हा जातो, तो गावातल्यांना माहीत असतं एवढी एवढी लोकं इथे गेली आहेत, बरोबर, ती सुखरूप पोचतील तिथे किंवा रिटर्न येतील, तर त्यांना ही माहिती असते. आणि कुठेतरी त्या देवस्थानाबद्दल जे आपण विचारतो, असं कोणते देव आहेत का किंवा नाही आहेत, तर आपल्याला तिकडची माहिती असते. आपण मग कुठे लघवीला जाताना व्यवस्थित बघून जातो अचानक, किंवा वॉशरूमला जायचं असेल तर मग एखाद्या दगडाजवळ किंवा झाडाजवळ न बसता दुसरीकडे ओपन ठिकाणी बसलं पाहिजे. सो असे हे येतं. आणि काय झालं की जिथे आम्ही स्टेला जाणार होतो ना, त्याचा भाऊ होता तिकडे. आणि त्याला आम्ही सांगून ठेवलं रात्री 1, 2, 3 किती वाजतील आम्हाला माहीत नाही. त्याचा मला फोन आला की तो काळजी करत होता. गावातले पण काळजी करत होते सुरुवातीला, तो पण काळजी करत होता. पण गावातले ना डायरेक्ट तुम्हाला घाबरवत नाही, सांगत नाही तसं. ते त्यांना माहिती आहे ना, हे नेहमी येतात मुलं, तो हे यांना पायवाट माहीत असेल तसं. सो त्याने मला सांगितलं काही प्रॉब्लेम नाही ना. मी म्हटलं नाही. मग आता कालच्याच दिवशी त्याचा फोन आला. त्याने सांगितलं असं असं आहे की आम्ही पण नाही जात त्या भागात, आणि तुम्ही जे रात्रीचे गेलेत ना, ते रात्रीचं ॲज अ ट्रेक ग्रुप म्हणून बऱ्याच वर्षांनी कोणीतरी गेले, बऱ्याच वर्षांनी. हे रात्रीचं सहसा कोणी जातच नाही. आणि आजकाल काय झालं आहे ना, की गावातल्या पायवाटा ज्या असतात ना, त्या गावातल्या तरुण लोकांना नसतात माहीत. कारण काय झालं आहे, जुनी लोकं जायची
गवत कापायला किंवा गाई गुरं घेऊन, किंवा जंगलातला देव असेल त्याला दिवसातून किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदा काहीतरी चढावा बरोबर, द्यायला, नारळ नैवेद्य वगैरे. द्यायला. पण आता कसं आहे, सोशल मीडिया आलाय, गावापर्यंत रस्ते झालेत, प्रत्येक मुलाकडे बाईक आहे. सो लोक ह्याच्यात नाही वळत, ते आपलं सोशल मीडिया आणि बाईकने कामाला जाणार. मग येणं जाणं तसंच असतं त्यांचं. बरोबर. सो त्यांना हे काय माहीत नसतं. मग ते आता आपण यंगस्टर जातो तेव्हा गावातली लोक घाबरतात. आणि ते अशी लोक भेटली ना, ज्यांनी आम्हाला त्यांच्या, आता एक आजोबा भेटले 75 वर्षांचे, त्यांनी आम्हाला त्यांच्या यंग टायमाची स्टोरी सांगितली की त्यांच्या 3 पिढ्या कशा इथे राहायला आल्या. आधी ते वरती होते, पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात होते. मग त्यांना रोज अपडाऊन करावं लागायचं त्यांचं गाई गुरं कॅटल घेऊन. मग त्यांनी ठरवलं आम्ही इथेच राहतो. मग इथे राहतोय तर मग आपला कोणतरी राखणदार पाहिजे, देव. मग तो म्हसोबा त्यांनी तिथे स्थापन केलं, किंवा तो एक कोळोबा आहे. मग त्यांना ती राखण देवता, म्हणजे रात्रीचं त्यांना हिंस्र प्राणी असतील, म्हणजे तिथे त्यांचंच घर आहे का त्या पूर्ण? हा, म्हणजे ती वाडी आहे, त्यांचा तो राखणदार आहे. हळूहळू ती लोक येत गेली, त्यांचाच परिवार वाढत गेला पुढे. आणि अशी ती त्यांच्या समाजाची लोक वाढली. बरोबर. मग तसं ते कसं आहे की आता समजा ना, तू इमॅजिन कर, तू आता बाईकने जातोय, समज आधीच्या काळात लोक चालत जायची, तू बाईकने जातोय, गावातला रस्ता आहे, कोणी नाही आहे, आणि तुला भीती वाटायला लागली, अरे बापरे आता मी बरोबर जातोय नाही जाते. आणि कुठेतरी तुला छोटंसं का होईना देवीचं मंदिर लागलं, कुठेतरी तुला रिलीफ मिळेल की नाही आपण बरोबर आहे, मंदिर आहे, लोक येत जात असतील. सो तो कॉन्सेप्ट असतो जागेवाल्यांचा. ती जागा दिलेली असते की रानात माणूस एखादा भटकला, लोक आधीची काय करायची, रानात राहायची. म्हणजे जंगल, म्हणजे लाकूड तोडायचं असेल, शेती करायची असेल, किंवा फळं तोडायची असतील, रानभाज्या काढायच्या असतील, गाई गुरं न्यायची असतील, किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जायचं, ट्रॅव्हल करायचं. गावात काय असतं, या घरातली मुलगी त्या गावात दिलेली असते, तिकडची मुलगी इथे, त्यांचं येणं जाणं चालू असतं. किंवा कोणाच्या घरात सुखादुखाचे प्रसंग असतील तेव्हा पण येतात जातात लोक. मग कोण वाट चुकलं तर त्यांना रक्षण करता कोण, तो राखणदार. त्यांना तो वाट दाखवायला येणार, तो राखणदार. सो ती एक मान्यता वाढत गेली तसं. आणि मग काल त्या मुलाने मला सांगितलं की ते ना जंगल जरा तिथे नेगेटिव्ह वाईब्स आहेत, तुम्हाला जाणवलं का? मी म्हटलं हे मी तुझ्यापासून लपवत होतो म्हटलं की आम्हाला परत तू घेणार नाही भेटलं. पण होतं म्हटलं. आणि माझ्या 1-2 पार्टिसिपंटने पण सांगितलं, सोबत इथून ना कोणाचा तरी चालायचा आवाज येतो आहे, किंवा इथून खाली कोणतरी आहे का. तर मी त्यांना सांगितलं की एखादं असं काय जंगलात उंदीर, पाल, सरडा वगैरे असेल म्हटलं, ते जात असेल. या एक पक्षी असतो लाहुरी नावाचा, तो आम्हाला दिसला. तो पक्षी ना, तू जवळ जात नाही ना तोपर्यंत उडत नाही. आणि तो उडतो ना, मी मागे पण एका पॉडकास्टमध्ये सांगितलं त्याच्या, असं वाघ डरकाळी कशी फोडतो तसे ते पक्ष्यांचा थवा उडतो. तर ते गवतात राहतात, आणि ते अंधार जिथे होईल ना तिथे ते पॉज होऊन जातात. ते दिवसभर उडतात, आणि जिथे ते असतील अंधार झाला ना ते तिथेच बसून राहतात. आणि आम्ही टॉर्च चालत असं जात असताना तो पायाजवळच आला आणि ब्लँक झालेला आहे टॉर्चमुळे. सो ते पक्षी पण असतील, आवाज. मी त्याला असं सांगितलं. पण नंतर मग मी रात्री त्याच्याशी 1 तास बोललो काल, की मला फील झालं. पण अशा टायमाला भीती वाटते, पण ती आपण एक्सप्रेस नाही करू शकत. शेवटी आपण आलो आहे नाईट ट्रेकला. सो अशा टायमाला आपण कोणाच्या भरोशावर येतो? एकतर तुम्ही जर गावातून माणूस पहिल्यांदा जाताय तर मी तर म्हणेन गावातून माणूस घ्याच, कुठल्याही ठिकाणी असू दे. आम्ही कसं 5-6 वेळा त्यापूर्वी जाऊन आलो आहे, आणि गावातलेच म्हणतात की तुम्ही नेहमीचे तुम्ही जावा. असं कोण नवीन असेल तर मग गावातले जातात. परत दुसरी जी आपण म्हणू शकतो नाही, तिथे एक नैसर्गिक शक्ती असते, जसं मी म्हसोबाचं एक्झाम्पल दिलं. सो या शक्ती आपल्याला मदतीला येतात, आणि असेही येत असतात अनुभव. आणि तो लिटरली म्हणजे तर कोणी आता देव असं काय स्वतः येऊन मदत करणार नाही. मी विचार पण करत होतो कोणी येईल का असं स्वतः, कोणतरी बाई आली अचानक, किंवा गावातला माणूस. मी इमॅजिन करत होतो. मी पुढे चालत होतो, पुष्कर बॅकलीडला होता, मध्येच तो पुढे असायचा, मी मागे असायचो. आणि मध्येच मी जसं म्हटलं टेरेन चेंज व्हायचं तिथे, मध्येच करवंदाची जाळी. सो फक्त इथे भूताखेतांचं भीती नव्हती वाटत, मेन भीती असते साप, रानडुक्कर. म्हणून मी म्हटलं ना, नाईट ट्रेकला कसं काठी हातात पाहिजे, आवाज करत चाललो पाहिजे. किंवा मग कॅमोफ्लॅज झालेले पण काही असतात. एखाद्या, आता हा सीझन आहे तर ह्याच्यात सॉस स्केल्ड वायपर नावाचा साप असतो. तो सॉस स्केल्ड का म्हणतात त्याला, असं करवतीसारखी त्याची खवली असतात, आणि तो इझी टू काय म्हणतात कॅमोफ्लॅज होऊ शकतो सुकलेल्या पानांमध्ये, तो आपल्याला दिसत नाही. परत विंचू असतो, दिसत नाही. परत एक वाईन स्नेक असतो. वाईन म्हणजे ती पिण्याची नाही वाईन म्हणजे वेल, इंग्लिशमध्ये वेल. तो वेलीसारखा लटकलेला असतो.
माहीत असेल तुला, की ग्रीन कलरचा तो कधी लटकला आहे का. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघून चालाव्या लागतात. म्हणून आम्ही सांगतो की नवीन कोण एखादं जात असेल ना, तुम्ही एकट्याने जाऊ नका किंवा 2 जणांनी जाऊ नका. कालच एक बातमी वाचली मी, वर एक मुलगा सोलो गेलेला, बिचारा डेथ झाली त्याची, पडला 300 फूट दरीत, काल की परवाच आले. आणि त्याने बाईक ना पूर्ण सेटअप केलेला आहे, टूर बाईक बनवलेली त्याने, की मागे टेंट ठेवलेला सेटअप. तो आलाच नाही वरून खाली, मग गावातले गेले शोधायला वर. तसं मग इन्सिडेन्स कोण एकटा सोलो करत होता तो, आणि तो किती दरीत पडला. दारीत पडला तो. त्याचा शेवटचा सेल्फी त्याच्या मोबाईलमध्ये सापडला. आणि म्हणजे कोणासोबत काय होईल कधी सांगता येत नाही. असं नाही की तुम्हाला डोंगरात गेल्यावरच पडाल. गुजरातचे एक व्हिडिओ बघितलीस तो माणूस लिफ्टमधून जस्ट त्याने एक बाहेर पाय टाकला आणि CCTV मध्ये रेकॉर्ड झाले, पूर्ण लिफ्ट कोसळली. म्हणजे त्याने एक बाहेर पाय टाकला, दरवाजा क्लोज झाला, लिफ्ट खाली. सो कधी कोणाचं कुठे काय होईल सांगता येत नाही. सो असं नाही की तो एकटा होता म्हणून पडला, पण एकट्याने जाणं पण चुकीचं आहे. जाता तर तुम्ही इन्फॉर्म केलंय का, प्रिकॉशन घेतलं पाहिजे. किंवा मग तिथे वरती काय झालं की तो चक्कर येऊन पडला, किंवा खरंच त्याला असं काहीतरी दिसलं जे ॲबनॉर्मल आहे, ते घाबरून पडला, एखादा दगड आला तो पडला, ते आपण काहीच सांगू शकत नाही ना. सो अशा ठिकाणी जाणं एकट्याने टाळावं. एक मागे एक बातम्यांमध्ये आलं होतं की एक अमेरिकातली बाई सिंधुदुर्ग की आपल्या कोकणाच्या एका जंगलात सापडली, बांधलं होतं तिला. आणि तिचं असं म्हणणं होतं की, आणि तिला काहीच येत नाही, ना हिंदी ना मराठी, इंग्लिशमध्ये बोलते आणि बोलताच काय बोलते, कपडे असे फाटले आहेत किंवा नाही, खूप विचित्र अवस्थेत होते ती. तर तिचं असं म्हणणं होतं की तिच्या नवऱ्याने तिला इथे बांधून तो निघून गेला. आणि मग नंतर थोडंफार काही माहिती काढली पोलिसांनी, तर माहिती पडलं की ती जी मानसिक स्थिती थोडी बरोबर नाही. सेम बातमी ना, सिमिलर काइंड ऑफ साऊथला एक घडलेली, जे तुझं गोकर्ण मुरुडेश्वर समुद्रकिनारा आहे कर्नाटकला, हॉटस्पॉट आहे आता पिकनिकसाठी. तिथे बीच साईडला ना केव्ज आहेत कुठेतरी. तर त्या केव्जमध्ये एक बाई सापडली. तिथे कोणी जात नाही बीच साईडला, जे बीचला जातात लोक, पण तिथं माउंटन जातो ना, तिकडून कोणी जात नाही. पण असंच रँडम एक्सप्लोअर करायला कोणी गेलेले, तेव्हा ती बाई दिसली. तिने असं गुहा बनवली आहे. त्या गुहेत ती बेसिक नेसेसिटीच्या गोष्टी, तिच्या कपडे आणि तिच्या 2 मुलींसोबत राहते. पिण्याचं पाणी वगैरे ते पडतं टपटप, त्याच्यातून ती पिते, किंवा मग पालापाचोळा खाते. ती बरीच वर्ष तिथे राहते ती बाई. आणि ते तू बघ, ते गोकर्ण मुरुडेश्वर कर्नाटकच्या बीचचं स्टोरी आहे ती. तुम्हाला कुठेतरी लिंक मिळेलच त्याची. आणि त्यांनी पोलिसांनी तिला विचारलं तर तिला पण डोक्यावर परिणाम झालेला. ती रशियन बाई होती बहुतेक, आणि काहीतरी ती गोवाला वगैरे असं येतं ना, बिझनेस करायला येतात, फिरायला किंवा. आणि बऱ्याच गोव्यामध्ये वगैरे ना बरेच रशियन लोकांचे बिझनेसेस आहेत. बरोबर. तर त्याच्यातून ती तिथेच राहिली असं. आणि ती मेंटली, आपण मोगली कसं म्हणतो, तो मोगली जो कॉन्सेप्ट आहे जंगलात, पण तो मेंटली पण त्यातलाच झाला आहे. त्याला माणसं नको आहेत, त्याला प्राणी पाहिजेत. काइंड ऑफ तशीच ती स्टोरी आहे, जी कधी कोणाच्या बाबतीत ना काय घडेल सांगता येत नाही. म्हणजे आपल्याला लोक वेडी वाटतात कधी कधी, पण तीच जास्त हुशार असतात. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणून तर वेडी लोक इतिहास घडवतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.